पण हे दोन कोण निवडून आले पाहिजे तुम्हाला माहितीये? हे दोनच निवडून आले पाहिजेत, असे दोनच आले पाहिजेत, कारण त्यांना दिसलं पाहिजे की संपूर्ण बाकी जेवढे खासदार आहेत ते इंडिया आघाडीचे बसलेले आहेत. द्या उत्तर त्यांना. आणि हा बदल तुम्ही करू शकता, हा बदल करू शकता, नक्की करू शकता. एका बोटाच्या ताकदीवरती तुम्ही या हुकुमशाला गाडू शकता. ही ताकद तुमच्या बोटामध्ये. आणि या बारामती मतदारसंघात जे काही घडतंय हे फार क्लेशकारक आहे. म्हणजे मी बोललो ना, घर फोडणारी सगळी वृत्ती आहे. खरं म्हणजे यांना कोणी लग्नामध्ये बोलूच नये, कारण लग्नाला जातील श्रीखंड पुरी पुरणपोळ्या किती खाता बरे. मी 25 मी 50 खातील पितील ढेकर देतील आणि नवरा बायकोत भांडणं लावून पुन्हा दुसऱ्या लग्नात जेवायला जातील. त्याच्यामुळे पुन्हा निवडून येता कामा नयेत. मी आज इकडे सुप्रियाताईच्या मतदारसंघात आहे, पण बाजूला आपले कोण आहे? दंगेकर. आणि त्यांनी एक चमत्कार करून दाखवलाय. आता मोठा चमत्कार करायचा आहे. अरे आहेत ना, आता तुम्हाला मोठा दंगा करायचा आहे. म्हणजे त्याचा दंगा नाही लोकसभेमध्ये. मग इकडे दंगेकर आहे, सुप्रियाताई आहे, तिकडे अमोल आहे, बाजूला संजोग वगैरे आहेत. सगळीकडे हा पूर्ण पट्टा सातारा बितारा सगळा भगवा भगवा भगवा, म्हणजे छत्रपतींचा भगवा. सोबत हा तुतारी फुकणारा मावळा आणि हातामध्ये मशाल. आणि ही लढाई कशी आहे एवढंच फक्त तुम्हाला सांगतो की भाजपची वृत्ती कशी आहे. काय काय म्हणी अशा असतात की त्याचा अर्थ कळत नाही, पण अनुभव आल्यानंतर कळतो. आणि म्हणूनही तुम्हाला मुद्दा म्हणून गोष्ट सांगतोय. एक मोठा डेरेदार वृक्ष होता. आता किती वर्षाचा मी काय बोलत नाही, नाही तर पवार साहेब म्हणतील की अजून मी तरुण आणि तरुणच आहात तुम्ही. कारण तरुणाला लाजवेलाचा उत्साह आहे तुमच्यामध्ये. त्याच्यामुळे तुमचा आणि झाडाचा वयाचा संबंध नाही, पण एक शेकडो वर्षाचं झाड होतं, चांगलं मोठा त्याचा बुंदा, मोठा त्याचा बुंदा होता, असा विस्तार होता. पानं फुलं छान डवरून यायची, प्रत्येक सीझनला पानं झडायची, नवीन पानं यायची, फळं यायची. मग झाडावरती काही बांडगुळं होती, काही माकडं खेळायची, काही पक्षी होते तिकडे. पक्षी तर दरवर्षी तिकडे घरटं बांधायचे. आणि अनेक पक्ष्यांच्या अनेक पिढ्या त्या झाडावरती जन्माला आल्या होत्या. पण त्या गावात एक व्यापारी होता. आणि तो व्यापारी काय करायचा, यायचा आणि झाडाच्या फांद्या झाडाच्या बुंद्याची लाकडं तोडून घेऊन जायचा, फर्निचर बनवायचा. आणि जणू काही लाकडं मीच केली, लस पण मीच केली, लाकड पण मीच बनवली, असं करून स्वतःचं लेबल लावून बाजारात विकायचा. एक दिवस असंच सगळं छान चाललं होतं, पण तो व्यापारी कुऱ्हाड घेऊन आला आणि झाडाच्या बुंद्यावरती घाव घालायला लागला. लाकूड तर पाहिजे. सगळे चित्कारायला लागले, पक्षी चित्कारायला लागले, माकडं घाबरली. पक्ष्यानं वाटलं आता या झाडाला किती यातना होत असतील, किती वेदना होत असतील. एक पक्षी जो होता तो झाडाबरोबर बोलायचा आणि त्याला सांगितलं की अरे दादा, तुला खूप वेदना होत असतील ना रे. झाडाने काय सांगितलं, नाही हे लाकूड तोडतात त्या वेदना मी सहन करतो, पण खऱ्या यातना कशामुळे होत आहेत, तो व्यापारी जो कुऱ्हाड वापरतोय ना, त्या कुऱ्हाडीचा दांडा माझ्या लाकडाचा बनलेला आहे. ही व्यापारी वृत्ती. या झाडाचं लाकूड तोडून तेच झाड तोडायला लावतायत. तुम्ही तोडू देणार आहात?